तुझी जणू उन्हात चांदवा, स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा, स्वर्ग हा नवा. शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। षोडशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते। सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते। स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व कल्पनांचे सरकारी परिवारातर्फे सहर्ष स्वागत। या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार। यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हणजे आपल्या गावचे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज खताळवाटे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी आपल्या गांधीपूर गावातील एका सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ते नोकरी करतात। त्यांच्यामध्ये संचालक आहेत, प्रवरा दूध उत्पादक संस्थेचे संचालक आहेत आणि नानांचा देखील नांदरफळच्या जडणघडणीमध्ये एक चांगला मोलाचा सहभाग असतो आणि अशा पद्धतीचा हे कुटुंब मधुकर तात्या अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी त्यांचा स्वभाव आणि मधुकर तात्यांची निश्चितच या ठिकाणी आपल्याला सर्वांना मोलाची साथ राहत असते। मी या ठिकाणी तात्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। कातोरे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। विठ्ठलराव कातोरे सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज या ठिकाणी अभिष्ट तीर्थ सोहळ्याच्या निमित्ताने आमचे मेवणे मधुकर कमलराव कथा या ठिकाणी त्यांचा 75वा वाढदिवस साजरा केला जात आहे। तसं पाहिलं तर माणूस म्हणून आणि एक नोकर म्हणून अत्यंत सुंदर अशा प्रकारची घडवलेली आहे। त्यांचं सुखाचा
शेतकरी संघाचे चेअरमन. खरं म्हणजे आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमामधून चेअरमन साहेब माझ्याबरोबर येणार होते, पण काही मीटिंग आणि काही कार्यक्रमामुळे ते आले नाही. पण त्यांनी आवर्जून सांगितलं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जा आणि विमल कारखान्याच्या वतीने त्यांचा सत्कार करा. या प्रसंगी सत्कारवरती आमच्या सुमनताई आणि मधुकर बबनराव खताळ पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे सर्व संगमनेर कारखान्याचे वाईस चेअरमन आमचे नाना सुदाम महाराज, अर्जुन महाराज, आमचे मामा संपत डोंगरे साहेब, दत्ता कोकणे साहेब, सगळ्यांची नावं घेतली पाहिजे. खरं म्हणजे माझा आधार होते. त्यांनी मला सांगितलं की इथं सिस्टीम कशी आहे, इथं वागायचं कसं, बोरकर साहेबांशी कसं वागायचं, शेठबाबांशी कसं वागायचं, अण्णांशी कसं वागायचं, शेरकर कुटुंबाशी संबंध कसे ठेवायचे, हे अगदी त्यांनी बोटांनी धरून मला शिकवलं. आणि ते म्हणे की तुम्हाला फ्युचर खूप चांगलं आहे. बोरकर साहेबांच्या मनामध्ये तुम्ही खूप ठसलेला आणि तुमचं सगळीकडे कौतुक होतंय, तुमचं काम चांगलं आहे. साहेब तुम्हाला इथे खूप संधी मोठी आहे, पण तुम्ही शेठबाबांच्या नजरेत आणि त्यांच्या पसंतीला उतरले पाहिजे, अण्णांच्या पसंतीला उतरले पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे आमच्या नानांनी आमच्यावरती संस्कार केले की मोठ्यांचा आदर करायचा. मी जरी कार्यकारी संचालक असलो आणि त्यावेळेला सिव्हिल इंजिनियर नंतर सेक्रेटरी असलो तरी सुद्धा मधुकर खताळ साहेबांना मी दैवतासारखं मानायचं. त्यांच्याकडे जायचं, ते माझ्याकडे यायचे, खूप काही गोष्टी सांगायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्यामुळे ज्या कारखान्यात सिव्हिल इंजिनियर म्हणून गेलो त्याच कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झालो. हे सगळं श्रेय कळत नकळत मधुकर खताळ साहेबांना जातं. मागच्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांचं प्रत्येक बांधावर, प्रत्येक गटात, प्रत्येक क्षेत्रात त्यांना ओळखत नाही असं जुन्नर तालुक्यातला माणूस नाही. त्यांनी काम काय करावं म्हणजे नोकरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तुमचं उत्पन्न कसं वाढवायचं. म्हणजे तुम्ही 30 टन ऊस घेता, त्याच्याऐवजी एकरी तुम्ही 100 टन कसं घेणार. ही सगळी ही जी मंडळी आणि त्यांच्या बरोबरचे जे पूर्वीचे आमचे सगळे सहकारी होते त्यांनी विघ्नर कारखान्यामध्ये जो पाया लावला त्याचा परिणाम असा झाला की आज कमीत कमी 600 लोक 100 एकरपेक्षा जास्त उत्पन्न घेणार आहेत. आणि हे सगळं श्रेय त्यांना जातं. ते तिथे गेलेच नाही, त्यांनी तिथे संबंध देखील केला, नातेवाईक जोडले, तिथे खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि शेठ बाबा म्हणजे असं होतं, त्यांना लोक देव माणूस मानायचे आणि त्यांच्या जवळ जाणारे काही मोजकी कारखान्यातली 10-20 लोक होती, त्यातले खताळ साहेब होते. म्हणजे डायरेक्ट त्यांच्याकडे ऍक्सेस असणारा माणूस. जरी शेतकी वर्षीय असले तरी शेतकी अधिकाऱ्यापेक्षाही त्यांचं काम चांगलं होतं, त्यांना तेवढा मान सन्मान होता. असो रिटायरमेंट होणं ही ठरलेली गोष्ट असते. ज्या गोष्टी आपण सुरुवात करतो त्या गोष्टीला शेवट असतो. नोकरीला सुरुवात केली तिला शेवटही असतो. पण ते अतिशय मानासन्मानाने त्या कारखान्यामध्ये रिटायर होऊन आणि आज रिटायरमेंट नंतर मला वाटतं 15 वर्ष झाली, तुम्हाला 15-16 वर्ष झाली आणि आजचा हा कार्यक्रम होतोय. तुम्ही मला सांगितलं खरं म्हणजे तुम्ही आलेच पाहिजे. मी चेअरमन साहेब सगळ्या आमच्या सहकार्यांना सांगितलं. अतिशय म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की आज येणं शक्य नव्हतं. आमच्या जावयांची गांधीनगरला कलेक्टर म्हणून बदली झाली, तिकडे जायचं होतं. तिकडे पत्नीला सांगितलं तू जा, मला आज काही जमणार नाही. नगरला मिटिंग होती, नगरला मिटिंग केली. ती मिटिंग करून तुम्हाला म्हटलं मला वेळ लागेल थोडासा. म्हटलं या ती मिटिंग करून धावत पळत फक्त आणि फक्त तुमचे ऋण व्यक्त करण्यासाठी ज्या कारखान्यात तुम्ही तिथे नोकरी केली त्या कारखान्यात तुम्ही मला कार्यकारी संचालक बनवण्यासाठी सहकार्य केलं. आणि माझ्या कुटुंबाचे आमचे नाना असतील, आमचे आजोबा असतील, विशेषतः नानांनी मला घडवलं. नानांनी त्यावेळेला संगमनेर कारखान्यामध्ये आमचे नाना कोपरी म्हणजे खिशाचं बनियन घालायचे. त्या बनियनमध्ये 8,000 रुपये घेऊन माझी फी भरायला पहिल्यांदा आले आणि मी सिव्हिल इंजिनियर झालो. आणि म्हणून मी
सिव्हिल इंजिनिअरचा कार्यकारी संचालक झालो. म्हणजे या मातीचं, माझ्या कुटुंबाचं आणि या सगळ्यांचं, विशेष करून सुधा महाराजांसारखे, रामकृष्ण महाराज ललितकरांसारखे मला खूप त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्या आशीर्वादा इतकंच तोलामुलाचा आशीर्वाद तुमचा मला मिळाला. म्हणून मी विज्ञान कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक आहे. म्हणून तुमच्याबद्दल खूप ऋण व्यक्त करतो. माझ्याबरोबर आमच्या युनियनचे अध्यक्ष राजेश पुरे साहेब आले, ते आमचे अकाउंटंट पण आहेत. म्हणजे खूप जणांना आम्हाला यायचं होतं पण नावेलच झाला. शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही सांगितलं परवा, त्याचं नियोजन करता आलं असतं. असो, इथून पुढचाही काळ तुम्ही अमृत महोत्सव साजरा करताय, ते अविष्ट चिंतन सोहळा तुमचा होतोय. खताळ साहेबांसारखी तुमची 100वी पण व्हावी, त्या कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी उपस्थित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांचं कामाची पद्धत तुम्ही या ठिकाणी सर्वांना सांगितली आणि तुम्ही याच्या अगोदर मी एकच सांगितलं की त्यांचा स्वभाव इतका गोड होता. सायंकाळी आपण एक सुंदर असा कार्यक्रम खताळ साहेबांच्या वस्तीवर संपन्न करत आहोत. मधुकर बबनराव खताळ साहेब या नावानं ते आपल्या सर्व परिसरात तर परिचित आहेतच, परंतु गुले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कार्यक्षेत्रात त्यांचं काम झालं त्या कार्यक्षेत्रात सुद्धा माणुसकीचा फार मोठा झरा त्यांनी निर्माण केल्याचं आपल्याला आपण पाहिलं, ऐकलं. परिसरामध्ये वावरत असताना किंवा गावामध्ये आज त्यांचं कार्यक्षेत्र कर्मभूमी असताना त्यांचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला सहभाग दिसतो. सुखदुःखाचे कार्यक्रम असले त्या ठिकाणी खताळ साहेब आपल्याला भेटणारच. तथा अभिष्ट चिंतन सोहळा सौभाग्यवती सुमनताई व श्री मधुकर बबनराव खताळ पाटील किंवा आमच्या सर्वांची मधुसाहेब, आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. सगळं तीर्थाची धुळी जे का माता पितरी तया सेवेसी कीड शरीरे लोणकीची, या नियमाप्रमाणे त्यांचा हा आयुष्याच्या उत्तरार्धामधला आज त्यांची 75वी संपन्न होत आहे. त्यांच्या परिवाराकडून, त्यांच्या मुलीबाळीकडून त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी घडून आणला. नक्कीच आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या भावी जीवनामध्ये कायमस्वरूपी तुमच्या मस्तकावरती राहतील यातील मात्र शंका नाही. मधुसाहेब, तुम्ही भाग्यवान ठरले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवं सर्व कार्येषु सर्वदा. अशा या गोड कार्यक्रमात सगळे नातेवाईक एवढे जमत त्यांचा स्वभाव करतात. मामी यांचा परिचय जुन्नर तालुक्यामध्ये कुटुंबाशी मोठी मुलगी 4 अपत्य फुलवली. ते 4 अपत्यांचे आता नातवंडही कार्यक्रम या ठिकाणी पायाखाली होत आहे. आदरणीय मधुकरराव बबनराव खताळ पाटील आणि आदरणीय सौ सुमनताई मधुकरराव खताळ पाटील यांचा इथे अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे. मी त्यासाठी म्हटलं की हा खूप चांगला कार्यक्रम आहे, कारण मित्रांनो आपल्या मागच्या पिढीतील आपली सर्व ज्येष्ठ मंडळी असतात, आपली वडीलधारी मंडळी असतात, आई असते, वडील असतात, ते आपल्यासाठी खूप कष्ट घेत असतात, आयुष्यावर झिजत असतात आणि मग त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करणं, त्यांच्या प्रति एक आभार मानणं म्हणूया. कारण माणसाच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता, तर तो एखाद्या व्यक्तीच्या त्याला जाणीव ठेवणं, एखाद्या व्यक्तीचं असेल, समाजाचं असेल, देशाचं असेल, त्याची जाणीव मनामध्ये ठेवणं, त्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. हा खूप महत्त्वाचा गुण आपला असतो. बऱ्याच वेळेस असं होतं की खूप समाज म्हणा, आपले आईवडील इतके झिजत असतात आपल्यासाठी आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात जर कृतज्ञतेची भावना नसेल तर मला असं वाटतं की ते फार चुकीचं ठरतं. आणि म्हणून मला असं वाटलं की हा खूप महत्त्वाचा
कार्यक्रम आहे की आदरणीय मधुकरराव आणि आदरणीय सुमनताई यांच्याविषयी हा अभिष्टचिंतन सोहळा आहेच. त्यांच्याविषयीची कृतज्ञता देखील या ठिकाणी व्यक्त करतोय आपण. तिथे त्यांनी आपण सर्वांना माहिती आहे तेव्हा मी त्याच्या आधी गुळवंती कारखान्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. सुरुवातीला खाजगी कारखान्यात केलं, नंतर विघ्नहर्ता खूप महत्त्वाचा कारखाने म्हणजे ते काय नावाजलेले कारखाने जसं आपला आदरणीय सहकार श्री भाऊसाहेब त्यांच्या नावाचा कारखाना आहे तसाच तो देखील एक अत्यंत नामांकित असा कारखाना आहे. तिथे त्यांनी आपली महत्त्वाची सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मग त्यांच्या या ठिकाणी त्याची मुलं खूप चांगली आहेत. ते दोघे बाळासाहेब आहेत, नितीन गोवर्धन मिक्सरमध्ये आहेत आणि नितीनराव मनोविभागात आहेत, वनाधिकारी आहेत. त्याची कन्या अर्चनाताई, कल्पनाताई, सविताताई या तिघेही आपापल्या परिवारामध्ये संसार त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे. तेव्हा असं हे चांगलं व्यक्तिमत्व आहे. विघ्नहर्ता कारखाना म्हटलं की ते नियुक्ती शेतकर तसे इकडं आपल्याकडे आदरणीय भाऊसाहेब थोरात यांचं एक नाव सहकारामध्ये अतिशय मोठं आहे. त्याचप्रमाणे नियुक्ती शेतकरी सुद्धा सहकाराचे खूप मोठं नाव आहे. त्यांच्या सहवासामध्ये आदरणीय मधुकरराव यांना काम करता आलं. त्यासाठी तेही महत्त्वाचं की आपण कुणासमवेत काम केलं नाही ना. छान गाणं म्हणा बाबांसाठी तर मी खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, उदंड त्याचं प्रेम आपल्या सर्वांवर सदैव राहावं, आशीर्वाद आपल्या सर्व परिवारावर राहू हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित बंधू आणि भगिनी, या गावचे भूमिपुत्र आणि जन्मभूमी धांदरफळ आणि कर्मभूमी जुन्नर असं असणारं व्यक्तिमत्व मधुकर बबनराव पाटील खताळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई खताळ यांच्या अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ताई आता थोडा वेळ बसले तर बरं होईल. या ठिकाणी उपस्थित आमच्या भास्करराव, आमच्या भगिनी ह्या अत्यंत थकलेल्या मला वाटल्या. हे मान्य आहे तुम्हाला? नाही काय आता तो भाग वेगळा, परंतु आयुष्याची ही जी जोडी आहे तुमची, त्या जोडीचा तशा अर्थानं एक वेगळा इतिहास. भास्करनं बऱ्याच वेळेला आमच्या अण्णांबद्दल, मधुकररावबद्दल एक चांगली भाषा वापरत असताना एक वेगळा वाको भास्कराविषयी करत असतो. दुसरा प्रकार तुमचे मामा विश्वनाथ पाटील वल्वे आमचे, तशा अर्थानं ते नाव धुवू लागतात. त्यांचंही तुमच्या प्रती अत्यंत स्नेहभाव हा मोठ्यांचा आहे, परंतु विश्वनाथ पाटलांचा पण अत्यंत स्नेहभाव. आणि स्वागत करतो. रामाने कातोरे आले त्यांचंही स्वागत करतो. या इकडे आणि मधुकररावांना शुभेच्छा देता पाहिजे. कारखान्यामध्ये काम करत असताना कारखान्याचा कर्मचारी म्हणून एक वेगळी भूमिका खऱ्या अर्थानं सरकारामध्ये बजवायची असते. अभिष्ट चिंतन आहे म्हणजे अमृत महोत्सवासाठी आज आपण खरं ह्या दोघांसाठी इथे उपस्थित आहोत. खरं तर म्हणजे थोरात साहेबांनाच येण्याची फार इच्छा होती, पण साहेब आज जसं नानांनी सांगितलं राजस्थानला असल्यामुळे त्यांना येता नाही आलं, पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की जया तुला जावंच लागणार आहे तिथे, कारण खूप प्रेम आणि एकदम आपुलकीचं नातं जे आहे ते मधुकर बाबांबरोबर आणि या कुटुंबाबरोबर साहेबांचं राहिलेलं आहे. खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये विघ्नहर साखर कारखान्यामध्ये आणि ओव्हरऑल 41 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. 41 वर्ष म्हणजे एवढा मोठा काळ लोकांच्या सेवेमध्ये आणि एवढं काम करून त्यांचा खरं तर गेलेला आहे आणि खूप चांगला परिवार हा आहे.
2 मुलं अतिशय उच्च शिक्षित आहेत, गव्हर्नमेंट जॉबमध्ये दोघंही आहेत, फॉरेस्ट ऑफिसर आहेत आणि फॉरेस्ट ऑफिसर तुम्ही आहात. अच्छा. आणि गोवर्धन तुम्ही गोवर्धन ह्याच्यामध्ये आहात. म्हणजे मी खरं गोवर्धन आपण तसं दूध संघाचे सर्व लोक आहोत, दूध घालणारी लोक आहोत. गोवर्धन एक अशी कंपनी आहे म्हणजे जरी प्रायव्हेट कंपनी असली तरी इतकं सुंदर म्हणजे त्यांचं काम आहे. तुमच्या ताई ती माझी चांगली मैत्रीण सुद्धा आहे. शाहताई त्या पण माझी चांगली मैत्रीण आहे आणि खूप चांगलं काम, काहीतरी नवीन गोष्टी ज्या आहेत म्हणजे एक गोठ्यामधनं दूध संकलन करणं आणि त्याचं वेगळं म्हणजे एक लिटर दुधाची बॉटल त्यांची जी आहे ना ती 120 रुपयाला जाते. आता विचार करा 120 रुपयाला जाणारी जर 1 लिटरची बॉटल असेल तर काय ते करतायत हे आपण सुद्धा शिकून घेतलं पाहिजे. आपण शेतकरी म्हणून काहीतरी वेगळं आपल्याला काय करता येईल ते शिकून घेतलं पाहिजे. बरोबर ना? तर नक्कीच मला आज इथे साहेबांच्या वतीनं आणि त्या परिवार असतो अत्यंत आनंदात असलेला हा परिवार आहे आणि या परिवाराचे सदस्य आहेत. 75 साल होते. मी परमेश्वराला माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं, सर्व नातेवाईकांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करेन. मामी असेल, आपण असा आपली 75वी या ठिकाणी चालू होती तर 100वी साजरी करण्याचा योग आम्हाला येऊ किंवा आम्ही तर 25 वर्ष जगू असं आपण सांगते. अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपली 100वी साजरी होत असताना आम्ही या ठिकाणी उपस्थित राहावं अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. माझ्या परिवाराच्या वतीनं, सर्व नातेवाईकांच्या वतीनं मी आपल्याला उदंड आयुष्यासाठी आणि चांगलं निरोगी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. परमेश्वराला प्रार्थना करतो की आपल्याला दोघं नाही पण अत्यंत निरोगी आयुष्य परमेश्वराला द्यावं अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. परिचय होता, एकमेकाशी चांगलं बोलणं होतं. पण त्यानंतर परमेश्वर कृपेनं आणखी त्याच्यात वृद्धी झाली आणि एक रक्ताचं नातं त्यांच्याशी जोडलं गेलं आणि तेव्हापासून तर आम्ही दोघं एकमेकाच्या वर्ष साजरे करण्याची आपल्याला संधी मिळावी ही अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. माया बापे केवळ कशी ते नवजावे कशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. तुका म्हणे माया बापे अवघी देवाचे स्वरूपे. अशा या शुभ प्रसंगी आपल्या माता पित्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं जगभराला एवढा मोठा समारोह या ठिकाणी केलेला आहे. आताच्या युगामध्ये बघत असताना आई वडिलांचा दावा केलाच पाहिजे का, अमुक केलंच पाहिजे का. जो जेवणाला आला तो मेला म्हणजे मरणाची मुक्ती पाखडण्याची जेवतो की जेव भजनची भक्ती आणि मरणाची मुक्ती पाखडण्याची असं म्हणणारी आवडाली या समाजामध्ये काही कमी नाही. आणि अशा काळामध्ये आपल्या वडिलांच्या आईच्या कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न करणं खऱ्या अर्थानं या मुलांचं मोठ भाग्य आहे. आयुष्यामध्ये या ठिकाणी आमचे असणारे बंधू मधुपराव अनेक संकटांचा सामना करत करत इंग्लिशवर कारखान्यामध्ये त्या ठिकाणी उन्हाळा कारखान्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी राहून त्यांनी आपल्या कुटुंबाची जी प्रगती केली ती अतिशय या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचं हे 3 भावाचं कुटुंब आमचे मोठे चुलते बबनराव, मधले चुलते दुमाजी शंकर ढकाल आणि धाकटे आमचे वडील असणाऱ्या ह्या आमचे संबंध आले ते परिवार तालुक्यामध्ये असणारे सर्व मान्यवर पांडुशेखर धुळे असतील, त्या ठिकाणी तांबे साहेब असतील, जयाचे असतील, सर्वजण त्या ठिकाणी राहणारच आहेत. या ठिकाणी आपले सर्वजण आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या दादांना शुभेच्छा देण्यासाठी येतो. या ठिकाणी सर्व आमंत्रित आमचे आप्तेष्ट नातेवाईकांच्या वैशिष्ट्या पाठीशी राहतील त्या प्रकारा सौभाग्याने आपण उपस्थित राहिला आपल्याला धन्यवाद देतो. रामकृष्ण यांनी या ठिकाणी मानेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी सर्वांनी माझ्या अभिष्ट चिंतनासाठी जे सर्व माझी पाहुणी मंडळी मित्रमंडळ जास्त करून माझ्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले साहेब, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे चिपा पावडन साहेब, तसेच संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे
व्हाईस चेअरमन पांडुशेठ घुले साहेब, नंतर आपले रामहरी शेठ कातोरे भाचे आमचे, तसेच जयाताई येऊन गेले. नंतर मला दुर्गाताईचा पण फोन आला होता, त्यांचं नाव घ्यायचं राहिले ते. नंतर बाळासाहेब साहेबांचाही फोन आला होता, परासाहेबांचा. डॉक्टर साहेब येऊन गेले. सर्व पै पाहुणे माझे नातलग मंडळी यांचे सर्वांचे आभार मानावं तेवढे थोडेच आहे. हा तरी माझी जी भावकी आहे ना ही एवढी हे करते का त्याचं येत नाही. त्यांनी सर्वांनी मला एवढं आज मी काहीच केलं नाही, त्यांनीच केले सर्व. तुमच्याच भावकीचे आम्ही नातेवाईक आहेत ना, मला तर तुम्हाला सांगायची पाळी. जगदाळे आचारी संगमनेर यांचेही मनपूर्वक आभार. सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा खूपच आनंददायी झाला. तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील आमच्या खताळ परिवारातून दोघांनाही प्रतिष्ठित चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासावेशी तुझ्या पायी राबानवी हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या
रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, गलेची आग सार जाळून विझाली. हृदयातील तूच एक ज्योती, जुळली ही जन्माची नाती. ओ सूर जसा शब्दातून यावा, हात कुणी मायेचा द्यावा. रंग खुलावे इंद्रधनुचे, झगमगत्या किरणांचे दिवस असे यावे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू गीता, हॅपी बर्थडे टू यू. पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोर पंखी
पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचोके स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं न्हालं माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं न्हालं जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी अशी कशाची जादू घडली हे अशी कशाची जादू घडली माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार